पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. मग बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होता, त्यामुळे सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. उतरले होते का? कशाला उतरले होते? मोक्कार जाऊ ना हो, समुद्रात जाऊ नका. तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे. तिकडं आला एखाद्याला लागण काय होईल अजिबात. मला तिकडे गेलेला माणूस दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या घरी जा. इथं आपल्याला जिंकायचंय. एक एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी, ते खारं पाणी आहे. त्यामुळे त्यात उतरू नका. म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र यांनाही तिथे बोलवलं होतं. आता त्यावर काय तोडगा निघू शकतो याची चाचणी करतो. माझी वक्ता कुठले राज्याचे का? बर, नाही तोडगा सोपा आहे. सरसकट शब्द तुम्ही लावूच नका ना. जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे, उपसमितीची दोन काय बडबड करता रे? इकडं काय चाललंय काय नाही, काय सारखे चालले तर तुमच्या अंगात. जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची 2 वेळेस आज बैठक झाली, मला तर माहित नाही, तर काय निर्णय केंद्र सरकारचा का सुप्रीम तर सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे असण्याचं कारण नाही. पण त्याला पर्याय दुसरा पण आहे. तुमच्याकडे 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एक ही GR काढा म्हणतो आपण. त्याच्यावरच बैठक झाली ना. मराठा आणि कुणबी एक ही याच्यावरच GR काढायला 58 लाख नोंदीचा आधार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाही त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट शब्द वापरत नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती GR काढा, अध्यादेश काढा की मराठा कुणबी ही पोटजात उपजात आहे. तोच कायद्याचा 2012चा रूल सांगतो. 1967 पासून 2001 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलं. म्हणजे तुम्ही व्हॅलिड होताय 2012च्या कायद्याने. तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्वाचे 4 मुद्दे सांगितले कारण प्रश्न महत्वाचा का म्हणून सांगितलं. व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईन. सरसकट म्हणायची गरज नाही. सातारा हे बघा,
आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही अभ्यासकांशी फक्त चर्चा केली. आम्ही कसलेही डॉक्युमेंट सरकारला देणार नाहीये. त्याचं कारण असं, सरकारनं 13 महिन्यापूर्वी डॉक्युमेंट घेतले. आता देऊन उपयोग नाही. आता डॉक्युमेंट देऊन काय करायचं? सरकारनं 13 महिन्यापूर्वी हैदराबाद संस्थानकडून तिथल्या मुख्य सचिव आंध्राच्या आणि आपल्या मुख्य सचिवांनी दोघांनी मिळून त्या कॉप्या अटेस्टेड केल्या. नुसत्या कॉप्या उचलून जर आणल्या असत्या, इथल्या मागासवर्ग आयोगाला, राज्याच्या केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला, कॅबिनेटला आणि इथल्या समितीला आणि 2012च्या कायद्याला, म्हणजे 5 विषयाला, ही पंचसूत्रीय याला त्या मान्य झाल्या नसत्या. म्हणून इथली समिती आणि इथल्या मुख्य सचिवांना ते तिकडच्या मुख्य सचिवाकडून ॲटेस्टेड करून आणणं आवश्यक होतं. ते आणलेलं. आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली, डॉक्युमेंट द्यायचे म्हणून नाही, पुन्हा हे द्यायचे मग ते पहिले, त्याच्यासाठी फक्त चर्चा झाली काय केलं पाहिजे. सातारा संस्थानचे गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियर याच्यासाठी मी 1 मिनिटाचा वेळ द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी त्याच्यावर धावाधाव चालली देत. कारण सातारा संस्थानचं गॅजेटियर असं आहे, एकदम सोपा विषय, पश्चिम महाराष्ट्र पुरा बसतो. आणि हैदराबादचा गॅजेटियर यात मराठवाडा, हैदराबादचा गॅजेटियर सांगतात मराठवाड्यातला मराठा हा कुणबी. म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाहीये. त्यांनी शिंदे समितीनं सरकारला आवाज देणं गरजेचं आहे. सरकारनं स्वीकारून किंवा स्वीकारायच्या आधी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तो घेणं गरजेचं. 2 ते 3 प्रक्रिया आहेत. पहिली प्रक्रिया, शिंदे समितीनं 13 महिन्याचा अभ्यास केला. इथे मी त्यांना मीडियात विचारून घेतलं, ते बोलले. आता त्यांना बदलता येणार नाही. ते अहवाल आता सरकारला देणं गरजेचं. सरकारने कॅबिनेटनं तो स्वीकारून तो मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा का आधी त्यांनी स्वीकारायचा, का आधी मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा, हे त्यांचं ते ठरवलं. मग ते मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. 2012चाच कायद्याचा रूल आहे, त्या रूल प्रमाणे ते करायला लागतं. नसता तुम्हाला आधी घ्या नंतर घ्या, तुम्ही तो घ्या आणि ते टिकवायची पण जबाबदारी तुमचीच आणि अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमची. पण माझं मत आहे, टिकवाय फेकवायचा हा विषय काढायची गरज नाही. 150 वर्ष पूर्वीच्या नोंदी आहेत, त्या कोणाच्या बापाला काही होत नाही तिथे. त्यामुळे उगा फाटे फोडण्यात मजा आहे. कुणी केलं पाहिजे? कुणाचं म्हणणं आहे? कोण अभ्यासक? सगळ्यांनी मला नाव सांगायचं. हे अभ्यासक बेकार जाऊन असू शकत. शिंदे समितीचं मी सांगतो फोडून तुम्हाला, आम्ही खेड्यात येत पण अक्कल येत म्हणून एवढं जरा लढतो ना हो. जो कोण अभ्यासकांनी तुम्हाला सांगितलं ना, तरी 1 नोंद बी आतापर्यंत पदरात नाही पाडली मराठीच्या. आपण 58 लाख म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घेतलं आतापर्यंत. तेव्हा कोण हुशार समन्वय अभ्यासक आता तरी 1 नोंद मी समाजासाठी देऊ शकला नाही. कशाला ज्ञान पाजळे तू झोप ना, आगना तिकडं घरी बसून. तुम्हाला क्लिअर सांगतो, शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं, प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे, व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते. पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं, त्याचा अहवाल तयार करणं. त्यांनी तो अहवाल तयार केला, त्याचे 3 खंड तयार केले. गप्पणारे पागल आहो, तुम्ही आयुष्यात कधी फोटो बघितलेला आहे का नाही? त्यांनी
त्यांनी त्याचे 3 खंड बनवले, सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं आहे. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला, देव जरी आला तरी ते अधिकृत होते, ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय? सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायचं. आधी म्हणतो आम्ही देणं तर गरजेचं आहे का, त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन अंमलबजावणी करायची. एवढे 2च प्रयोग साधे आहेत, ते 5-5 मिनिटाचे आहेत. एवढं सोपं करून सांगताय, मग त्या मोठ्या बैठका घेण्याची समितीला, सरकारला काय वेळ येऊ लागली आहे? का असं होतं? तुम्ही एवढं सोपं करून सांगता आणि ते सहज शक्य आहे. समितीमध्ये ना शिंदे साहेबांनी वेळ वाढवून मागितला. शिंदेनी तुमच्याकडे विखे पाटलांकडे वेळ मागितला. कशासाठी वेळ पाहिजे? कशाची झाली नोंदणी? 13 महिने काय केलं? बजेटळीले काय? असं नसतं, वेळ काढू पण आहे. आता नसतं ते गरीब काय तुम्ही पागल समजायला काय? आण मुंबईला न्या जमा घरी, आण मुंबईला न्या जमा घरी, बापाचे पेंडे काय? समज नाही आता. एकदम सोपं. 13 महिने काय केलं? भंगार चाळे नाही करायचे, खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन आम्ही सांगतो तुला. JR काढून मला अंमलबजावणी पाहिजे. ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या. हो, तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत. मागासवर्ग आयोगाकडे, शिंदे समितीकडे सरकारला अहवाल स्वीकारावा लागेल. वेळ पडली, कॅबिनेटच्या हातात जर विषय नसेल, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढेच. कारण प्रक्रिया लहान नाहीये आणि हे घडून आणावं लागणार. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा माझा प्रश्न एकच आहे. म्हणून तर मुंबईत बसलोत ना. आता तुम्ही नुसती मजा बघा, पोरं कसे नीट करते त्यांना. आणखी तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे येत. हे ऐकत येत. एकदा जर आमचे धोत्र आले ना, ते धोत्र कोणालाच पूजित नाही. ते कोणाला बी त्यांचा धोत्रात घ्यायला नसेल, मंदिरात सुद्धा धोत्रात घेतो. आपण कधी खोटं बोलत नाही आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही, तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला. मेन माल कसे हागण लावते आला तुम्ही, ती मजा बघा. थांबा, नाही, सरसकटची मागणी बदलली नाही. तुम्ही कन्फ्युजन करू नका. सरसकटच होतंय. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही JR काढा. 2004चा आधार आहे त्याला. आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून, तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येते. तर फक्त तेवढंच करा. ते सरसकटच होतंय. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. बघ, त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्याने चालत नसतो. सरकारला मराठ्याची पण तेवढीच गरज आहे. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना, त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. आडमोठा बोलत नाही, तुम्हाला खोटं बोलत नाही, किंवा त्याला घाबरीत नाही, किंवा सरकारला धमकी देत नाही. एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काही दिलं नाही, त्यांचं जर ऐकलं, ओबीसीचं कोणाचं म्हणता तुम्ही, 2-3 नेत्याचं,
तर मराठ्यात जर लाट पसरली नाराजीची, खोटं बोलत नाही तुम्हाला, प्रत्येक वार्डात 40-50 कवर मराठीचं मतदान आहे. ग्रामपंचायत सदस्य पाडायला तेवढं लय झालं, नगरसेवक पाडायला 200-400 मतदान लय झालं. एका मतदारसंघात लाख मतदान आहे आमचं. आमदार पाडायला 20,000 मतदान जरी विरोधात गेलं तरी तिची मुकाट लागत. त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे आणि त्यांनी जर याचं हे केलं, काही राहणार नाही, त्याचं काहीच राहणार नाही. भुजबळ कामाला लागले. भुजबळांनी सगळ्या ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक बोलवलेली, आरक्षणाची हालचाली सुरू आहेत. नाही, त्याला नाही मोजेत वाढले, त्याला मोजेत नाही, त्याला कामच काय दुसरं, संघटना गोळा करीन, नामकं गोळा करीन, त्यांना पैसे देईन, दुसरं काय करता येतं त्याला. त्याला काही आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार. अरे ते पहिलेच कामातून गेले, त्याचं 50 बाऱ्या काय नाव घेता भंगार धावण्याचं. नाही, मी सांगितलं बाबा, एवढं मनावर नका घेऊ, खेड्यातले पोरं आहेत, पत्रकार बांधवाने एवढं मनात नका घेऊ. ते खडे मारले काय, त्यांना थोडी आता म्हणूनही मीडियासमोर वेगळी सवय आहे. ते कुठे गेले तर त्यांना थोडासा सवय आहे थोडीशी. थोडं तुमचे लेकर आहेत ते खेड्यापाड्यातले आलेले, थोडं पत्रकार बांधवाने पण समजून घ्या. आणि पोरं तुम्हाला सांगतो, त्याला खडे नका आणले तेवढे पागल सारखं वागू नका. पुऱ्या राज्याला आपल्या गोरगरिबाची मागणी, आपल्या वेदना ते दाखवते, थोडं समजून घ्यायचा. मुंबईभर, पुऱ्या मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका, थोडा सुद्धा देऊ नका. पत्रकार मुंबईत कुठं असो, चांगली असो वाईट असो, जशी काय असेल ते असो, पण काही म्हणू नका. आणि पत्रकार बांधवांना सांगणे, खेड्यापाड्यातले लेकर आहेत ते, बाबा तुमचे लेकर म्हणून थोडाफार सहन करा, जाऊन द्या. आज 3रा दिवस आहे, उद्या 4था दिवस असेल, दिवस वाढत चाललेले आहे आणि तब्येत हळूहळू लागत चाललेली आहे. मागचे उपोषण पाहता लक्षात येईल की उद्यापासून तुम्ही इथून उठाल की नाही आम्हाला वाटत नाही, कारण 4-5 दिवसापूर्वी उपाशी आहात. तर मग हे आंदोलन पुढं कसं जाणार असा एक प्रश्न आहे. सरकार एका बाजूला बैठका घेत आहे आणि ते म्हणतात की अडचणी आहेत, तेच आहे, तुम्ही म्हणतात कसं होणार. हे बघा, मी तर मरुस्तरी इथून उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही, तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही, मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो, माझा स्वभाव आहे. मी जीवन जगण्यात महत्व नाही देत. मी आयुष्य आरामाला महत्व देणारा माणूस नाहीये. आयुष्य आरामाला कोणी महत्व दे, मी समाजाच्या आयुष्य आरामाला महत्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. बघा, आता 2 डॉक्टर आले, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात, विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मग सुया टोचल्या, ते काय करू, चेपट होतं ते, मग चेपट कोचून बघितलं काय करू, त्याला काहीच नाही आलं. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करतायत, आनंदी करतायत, यासाठी मला काय योगदान त्यांच्यासाठी देता येईल. मी सांगितलं त्या दिवशी, मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला, तुला लयच समाजाची माया आहे, तुला आरक्षण देतो, पण तुझ्या अंगाचं पूर्ण कातडं काढून दे, एका क्षणात काढून दे. मी मरणारा नाही बे, एका गरिबाच्या घरातून मी आलोय. मला समाजाच्या लेकराचे किती हालत माहिती. तुम्हाला पद कधी येते, पैसा कधी येईल. एकदा जर लेकी बाळीचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं, पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो, विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला आधी माहित नव्हता. त्यांनी सांगितलं, ते म्हणले तिन्ना माझी पोरगी हुकली आणि कोणती प्रमाणपत्र नाही केली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठावर म्हणला, मला माहित पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, मी भरायला भेट नाही, सरकार बैठका घेत आहे,
वेळ काढूपणा करताय. मी खुला चॅलेंज दिले आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे. त्याने मला जेलला उचलून दिलं तर माझं जेलला मरण उपोषण सुरू राहणार. आणि इथं जरी बसलं तर एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग यांता यात्रा जाईल. मी कुठं म्हणतो आरक्षण द्या. मी याच्यापेक्षा काय करू शकतो? माझ्या समाजासाठी मी इतकं जगतोय, इतका मी उपाशी तापाशी राहतो, इतकं रक्त चालतो. पोरं बाळा लेकरं बाळा मोठे व्हावत म्हणून मी जगतो. मी माझं पूर्ण शक्तीपणा लावू शकतो ना. सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न. पण तुम्हाला एक सांगतो, सांगायचं नव्हतं पण सांगतो. जर असंच होत राहिलं आणि जर मुंबईत पोरावर कुठं काठीनं पिठीनं मारलं, काठीनं पिठीनं जर मारलं, तर जवाहर पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाड पर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधी सुरू होणार? कधी सुरू होणार? तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र किंवा कधी सुरू होणार? तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्या, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्या. आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाहीये. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45 वर्ष झालं खस्ता खातो. आमच्या अभ्यासात म्हातारे झाले, आमचे लढणारे गळून गेले. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठकात शांततेत सरकार सोबत घेतलं, घटनेत समजावून सांगितलं, कायद्यात समजावून सांगितलं, आयोगात समजावून सांगितलं. इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाहीये. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचं? त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाच्या एकदा मनस्थिती जर ढळली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय. घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्यातला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेव. आणि मग त्याचा 11 रूप नाही रोखू शकत होत. मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना पंचायत सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही का? शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न, आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर कुठेला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50% जास्त, त्याचं अस्तित्व टिकवायला तो खंबीर. अशी वेळ येऊच नाही. पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबईपुरते बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असन, तुमचा व्यावसायिक असन, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो. ही धमकी नाहीये, ही महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळे महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला,
तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमोठ्यापणामुळे नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला लागणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आतापर्यंत दाखवले नाही. आणि मी जर नेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं. महाराष्ट्राचं नाही पण बेट सुद्धा तुमचं नाही. कोण म्हणलं असं? तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं असं तुम्ही म्हणताय. पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हते ना. दुसऱ्यावर म्हणता येतो निवडून यायचं असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे राज्यातली मराठ्यांची आरक्षण देण्याची परिस्थिती आहे. पुराव्यासहित दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे का? नाही. मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला. त्याच आपल्या शेपटाचं सरड्याचं आधी शेपटाचा रंग बदलतो, नंतर नरड्याचा बदलतो आणि मग पाठीचा बदलतो. असं एक सरडे आमच्याकडे खेड्यात आणि तो हमेशा हिवरावरच राहतो. आणि हिवराला मंत्र्याने शाप दिलेला ते बी नाही कळलं वाटतं तुम्हाला. जाऊ द्या. परिस्थितीनं सत्ता याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असा माणूस मराठ्याला देता येतं म्हणला. त्याचं सरकार नव्हतं तो. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असं माणूस सगळं होईल. मी मरोस तर मुंबई सोडित नाही. पुढे चालू आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, नीट ऐका. आता वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती आहे, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातले आणि टोप्या घातल्या. रस्ते अडवते वाशीकडं. तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलं सगळं. आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणतात पाटलांनी सांगितले गाड्या घेऊन वापस जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईल तुमच्यावर. भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून पुढं पाठीदार मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल
तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागतील हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा. कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमचे पोलीस रुमाल घालून सांगते पाटला सांगितलं गाड्या घालून माघारी जा. हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला. आणि त्या पोलिसांना पहिले सस्पेंड करा ते कोण कोण आहेत बघू रुमाल घातले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमच्या आमदार खासदार मंत्र्याची होईल त्याला लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही. तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता ध्यानात ठेवा. काय होईल मग हे सगळे पोरं इथून माघारी जाते. पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्या दिवसात दिसत. ती वेळ येऊ देऊ नका. कोण म्हणलं चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी लाल दिसती नुसती ओळखती. चिचुंदरीचा आवाज केव्हा ऐकला तुम्ही? त्याचा आणि तिचा सारखाच करते नुसती खलास. आणि लगेच हागती लगेच निघती. आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवाय देऊ. अरे बेट्या नेता नाही येतो आज जात येतो शहाणुकुळी म्हणतो तू स्वतःला काय याचा शहाणुकुळीवर भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो. शहाणुकुळीचा सस्त शहाणुकुळी ही मायबाप त्याची जनता असते. नेता बाप नसतो त्याचा शहाणुकुळीचा. तू एक काम कर तू 96 कुळीचा 9 काढून टाका 6 राय. मग कवळ चाटीव नेत्याची रातभर चाटीव. आता मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेबाला मग तो बोलायला पाहिजे. मी निलेश साहेबाला काय बोललो का मग तो बोलायला पाहिजे. तो नेत्याचा तो काय संबंध बघ. तू काय या काय बेटातला जन्मालेला आहे का? या काय बेटात पैदा झाला का तू? दादाचं असं रक्त आहे ना ती मराठ्याला सोडून असं कसं काय वागायला लागलं या काय की. माझं एवढंच सांगणं आहे पुन्हा एकदा आता शेवटचं दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा. आता मी हे उपोषण तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं ते नीट जर नाही राहील त्याला असा लाल करतो ना एका दिवशी त्याला वाटत असं ना आम्हाला भेटत ना आमच्याकडे गुंडाच्या टोळ्या आता मी कोलितो तो आहे मोठ टोळ्या. मला माहिती होतो दादागिरी कुठे 100 होती ती उठली तुझी दादागिरी. आता लय झालं तर 4-2 जहाज होतं ते समुद्रात सगळं माहिती मला तुला कुंडली ती मी तेव्हा होईल लवकरच. तू मला खोल घरात घुसायला लावू नको. तुला कोणी वाजता भेटला नसेल पण मी असं नको मराठ्याची अशी आवला दे का तू बोलत बशी. निलेश साहेबांनी दादा त्याला एकदा सांगाव नसता मी परिणामाचा विचार करणार नाही. आणि दादाला निलेश साहेब चांगला माहितीये पोट काय चीज. बंद झाला.
आता बाद झालं, कळून गेलं. कवर मोबाईल दाखी तू कोणत्या स्टिकर काढायला लागलं दाखव मला. नाव लिहून घेतलं का पोलिसाचं? नाव लिहून घेतलं का? पोलिसाचं काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलेलं तुम्ही लिहून घेतलं का? आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशीचं, तुम्ही टेन्शन नका. आता बघा अधिकारी घातल्यात मॅसेज माझ आलेले, तुला माहित नसणार की मी माझ आलेले अधिकारी घातला आतापर्यंत. मी घालतो त्याला त्रास दिल्याबद्दल, त्याचं नाव लिहून घ्या. बस झालं, धन्यवाद. आता लाईट बंद करायचं करू द्या, आपलं जनरेटर लावा. आपली मराठीची अवलाद आहे, देवेंद्र फडणवीसचा वेगळा विषय. देवेंद्र फडणवीसने किती त्रास दिला, लाईट बंद केली, बघू उपकरण दिसल्यावर पाणी नाही दिलं, असे आदेश जरी दिले असले तरी आम्ही लढणार आहेत, आरक्षण घेणार आहेत. का व्हायचं ते होऊ दे, पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही. धन्यवाद. बस आता बस, धन्यवाद. बरं हो, फक्त एक काम करा, सगळेजण शांत राहा. कोणी धिंगाणा फिंगाणा करायचं नाही, किती त्रास झाला तरी शांत राहा. 7-8 दिवस काय होतंय काय नाही सगळं बारीक देऊन ठेवा. फक्त कोणी वाईट पाऊल उचलू नका, आपल्या जातीचे मान खाल्ले झाले पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही फक्त शांत राहा. कितीही त्रास व्हावा म्हणलं तुम्हाला, लालबागला जाऊन देऊ नका, कुठं जाऊन देऊ नका. तुम्हाला कुठं माग घ्यायला लावतो. देवेंद्र फडणवीसने मुद्दाम सांगितलेलं अधिकाऱ्याला ते गाड्याला 4-4 हजार फाईन लावा. 1 रुपया भरायचा नाही, 1 रुपया भरायच नाही. बघू घेऊ काय होईल. फक्त तुम्ही शांत राहा, एवढं सांभाळा. पुढे तुम्हाला काय त्रास झाला तरी सहन करा, शांत राहा. एक दिवस असा येईल की त्यो बळत म्हणाले इकडे फिरा म्हणून, त्यो म्हणा कोकणात फिरा भाऊ, काय अडचण नाही. तेव्हा सध्या आपला अंत बघतोय आपण, फक्त शांत राहा. आता त्यांनी अटक शेतूला पोलिसांनी गाड्या अडवल्या जेवणाच्या. आता तुम्ही मला सांगत बसले मी उपोषण करू का ते करू, मी काय करू. आता ते देवेंद्र फडणवीसला उपाशी लोक मारायचं ठरवलं त्यांनी. मरू मग उपाशी, काय त्याला एवढं, आपण मरू उपाशी. जे मरण, समजा मी मेलो, वरच्या पुढं जाळा मला, त्याला जर लोकच उपाशी मारायचे तर मेलेला माणूस आता त्याच्या दारातच जाळावं लागला. आता मीच मरणार आहे पहिला, गोळ्या घालून म्हणा, उपोषण करून म्हणा, त्याच्या दारात जाळा. त्याला काय, त्याला तर लोकांच्या आमच्या आणलेल्या भाकरी त्याला इथल्या लोकांना खाऊ द्यायना. ती मुंबईतले लोक आम्हाला देतात, त्यांचं खाऊ द्यायना. त्यांच्यावर दबाव आणतो फोन करून, तुम्ही तिकडे जेवण नेऊन देऊ नका. म्हणून तुम्हाला सांगतो, भेटायला आलेल्या नेत्याच्या गाड्या आडू नका, मूर्खपणा करू नका.
त्या हरामखोराचं ऐकून महायुतीचे लोक, महाविकास आघाडीचे लोक आपल्याला भेटायला यायचे तर तुम्ही अडल्यामुळे येणार नाही. तो विचित्र माणूस, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या नेत्याला आडू नका, शहाणे व्हा. आडीनाराला टंगडी धरून वाढा. तू कोणाच्या पोटचा आहे नेमका सांग मला, भाजपच्या पोटचा आहे का मराठ्याच्या पोटचा आहे? तुम्हाला काय रोग आले का, गाडी आले नाकडे जायला, कशामुळे आडी तो म्हणून? तुला काय ताण आहे? तो काय डिझेल दिलं त्यांना? कोणी नेत्याला अडवायला गेला ना त्याला धरून उडून आणा, त्याला फक्त मायापूर आणा. तुम्ही काय कामाचे मग ते गाडी आली तुम्ही, म्हणजे आपण एवढे मोठे असून ते 2-3 जण भाडे भरायला लागले, देवेंद्र फडणवीसने पाठवले. त्याला तेच वाटतंय आपल्या लोकांनी गाड्या नेत्याच्या आडावं, मग नेते यांच्याकडे जवळ नये आणि तुम्ही तेच काम करायला. काय डोकं वापरत राहा तुम्ही इतक्या लांब येऊन 500 किलोमीटर. आपल्याकडे भाजपचा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा नेता येऊ नये ती तेच स्वप्न बघतोय आणि त्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करायला लागले. लोकांना आलेलं की लोक इकडे येणार नाही. झालं त्याचं स्वप्न साकार. तो आपल्याला जेवण देणाऱ्याला फोन करून सांगतो तुम्ही काय जेवण देता. त्यांनी लालबागच्या राजाचं जेवण बंद केलं आपल्या लोकांचं. आता गाड्या अडवायला त्याला वाटतं मराठीचे लोक कदरून माघारी गेले पाहिजे. त्याला माहित नाही आम्ही 2-2 महिन्याच्या तयारीने आलो. आणखी पुढच्या शनिवारी रविवारी आमच्या सामानाचा ट्रक येणार आहे. देवेंद्र फडणवीस जेवढा त्रास देईल तेवढं 8-10 दिवसांनी आंदोलन हे मोठं होणार. ते जितका त्रास देईल तितकं वाईट भोगावं लागणार आहे त्यांचे आमदार, खासदार, मंत्र्याला. तितकं वाईट जितकं आम्ही 8-10 दिवस मुंबईत भोगू त्याच्यापेक्षा 100 पट जास्त त्याच्या नेत्याला महाराष्ट्रात भोगावं लागणार आहे. ध्यानात ठेव म्हणा तू. त्या टायमाला तो मराठ्या पुढे वाकला बी तरी बी आम्ही सोडणार नाही तो नेते. शांत राहा सगळे.